कोकणातनं रत्नागिरीतनं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेमधलं राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे। शिवसेनेचेच दिग्गज नेते या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत। शिवसेनेचा गड असलेल्या जिल्ह्यामध्ये बदललेल्या राजकीय गणितांचा फायदा कुणाला होणार आणि तोटा कुणाला? कोकणातलं लाल मातीचं राजकीय मैदान कोण मारणार याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। रत्नागिरी कोकणातल्या राजकारणाच्या नेहमीच केंद्रस्थानी असलेला जिल्हा। रत्नागिरी म्हणजे शिवसेनेचा गड। भास्कर जाधव, उदय सामंत, राजन साळवी, योगेश कदम ही शिवसेनेची नेते मंडळी सध्या विधानसभेवर आहे। पण यंदा बदललेली राजकीय गणितं आणि परिस्थिती यामुळे रत्नागिरीत शिवसेनेमध्येच मोठी लढाई रंगल्याचे चित्र आहे। 2019 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरीतल्या 5 मतदारसंघातलं रिझल्ट कार्ड काहीसं असं होतं। 2019 साली गुहागरमधनं अखंड शिवसेनेचे भास्कर जाधव 5व्यांदा आमदार झाले, तर रत्नागिरी शिवसेनेच्याच उदय सामंतांनी 4थ्यांदा बाजी मारली। राजापूरमधनं शिवसेनेचे राजन साळवी विजयी झाले, तर खेड दापोलीत रामदास कदमांचे सुपुत्र योगेश कदम पहिल्यांदाच आमदार बनले। फक्त चिपळूण मतदारसंघात सेनेच्या उमेदवाराचा पराभव करत राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले होते। दरम्यान 2.5 वर्षांपूर्वी शिवसेनेतल्या उठावामुळे 2 शिवसेना अस्तित्वात आल्या। रत्नागिरी जिल्ह्यातल्या विद्यमान आमदारांपैकी भास्कर जाधव आणि राजन साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत, तर उदय सामंत आणि योगेश कदम शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत। त्यामुळे यंदा रत्नागिरीत शिवसेनेतच महाभारत रंगणार असल्याची चिन्ह आहेत। महत्त्वाची गोष्ट अशी की यंदा राजापूरमध्ये राजन साळवींच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडनं उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांना पहिल्यांदाच उमेदवारी दिली गेली आहे। जी केलेली महायुतीच्या काळातली विकास कामं आहेत ही लोकांपर्यंत पोहोचवून आम्ही नक्की विजय संपादन करू, यामध्ये कुठेही मनात शंका नाही। 23 तारखेला ज्यावेळी निकाल लागतील तेव्हा महायुतीचंच सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये असेल आणि महाविकास आघाडीचे जे काही फेक नरेटिव्ह सेट करून मतं मिळवायचे मनसुबे आहेत हे धुळीला मिळालेले असतील। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच झालेल्या गटबाजीमुळे आता रत्नागिरीत शिंदेंचे उदय सामंत विरुद्ध ठाकरेंचे बाळमाने, राजापुरात शिंदेंचे किरण सामंत विरुद्ध ठाकरेंचे राजन साळवी, गुहागरमध्ये शिंदेंकडनं विपुल कदम हे ठाकरेंच्या भास्कर जाधवांविरोधात लढतील अशी दाट शक्यता आहे। तर खेडमध्येही शिंदेंच्या योगेश कदमांविरोधात ठाकरेंचे संजय कदम मैदानात आहेत। आज रत्नागिरीचं राजकारण खूप बदललं आहे। आता शिवसेनेची 2 शकलं झालेली आहेत। भाजपा आहेच, शिवाय काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादीलाही इथे पुन्हा पाय रोवायचे आहेत। अशा वेळेला आज रत्नागिरीमध्ये जी लढत होणार आहे ही 2 सेनेमध्ये होणार आहे आणि राहिलेल्या ठिकाणी ही भाजप आहे। तर यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जो एक मोठा वर्ग आहे रत्नागिरी जिल्ह्यातला, तो बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणून उद्धव ठाकरेंना मान देतो का तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेकडे जातो, हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरणार आहे। हापूस आंबा आणि मासेमारी यावर फार पूर्वीपासून रत्नागिरीचं अर्थकारण चालत होतं। सध्या जिल्ह्यात पर्यटनही जोरात सुरू आहे, पण गेल्या काही वर्षात रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्प, बॉक्साईट उत्खननासारखे प्रकल्पही रत्नागिरीमध्ये आले। या प्रकल्पांना स्थानिकांकडनं टोकाचा विरोध झाला, त्यावरनं प्रचंड राजकारणही रंगलं, आंदोलनं झाली आणि येत्या काळात प्रचार सभांमध्ये हे मुद्दे नक्कीच प्रमुख मुद्दे असतील। पण शिवसेनेमधली फाटाफूट आणि यंदा शिवसेनेच्याच 2 गटांमध्ये रंगणारी लढाई बरीच गाजेल यात शंका नाही। सिद्धेश कांसे, न्यूज 18 लोकमत। आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भाऊबंदकीचे सामने रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। यात सर्वाधिक राजकीय संघर्ष हा काका पुतण्यांमध्ये सुरू आहे। या संघर्षातनं छगन भुजबळांनी केलेल्या विधानामुळे काका आणि पुतण्यातील राजकीय दुराव्याचा इतिहास उघड झालाय। पुतणे कंपनी जी आहे ते सगळे काकांचं काय ऐकतातच असं वाटत नाही, म्हणून म्हटलं सगळ्या राजकारणातील सगळे पुतणे जे आहेत त्यांचा एक वेगळाच DNA आहे असं वाटायला लागलं। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी काका पुतण्याच्या जोड्या आणि वाद काही नवा नाहीये। मुंडे काका पुतणे
ठाकरे काका पुतणे, पवार काका पुतणे या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पहिल्या फळीतल्या काका पुतण्यांच्या जोड्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांचं राजकारण एका नवीन वळणावर आलंय. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढाई रंगणार आहे. याच लढाईच्या निमित्तानं छगन भुजबळांनी राजकारणातल्या सगळ्या पुतण्यांच्या राजकीय DNA बद्दलच भाष्य केलं. राजकारणात असलेल्या सगळ्या पुतण्यांचा DNA सारखाच आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. काय शरद पवारांचा पुतण्या, अजितदादांचा पुतण्या, पूर्वी मुंडे साहेबांचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, अशा अनेक पुतणे कंपनी ज्या आहेत काय ते सगळे काकांचं काय ऐकतातच असं वाटत नाही. राजकारणात आपल्या काकांविरोधात उघड भूमिका घेणाऱ्या पुतण्यांची यादी बरीच मोठी आहे. शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष काबीज करत अजित पवारांनी आपल्या सख्ख्या काकांना थेट आव्हान दिलं. पवारांच्याच बारामतीत मग अजित पवारांना आव्हान देण्यासाठी त्यांचेच पुतणे युगेंद्र मैदानात उतरले. तर अजित पवारांचे आणखी एक पुतणे रोहित पवारांनी सुद्धा अजितदादांच्या विरोधातच राहणं पसंत केलंय. मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी सुद्धा पुतण्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देत राजकीय संघर्षाची परंपरा कायम ठेवली आहे. तर उद्धव ठाकरेंनीही पुतण्या अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेला असताना त्याच्या पराभवासाठी दुसरा उमेदवार देत आव्हान निर्माण केलंय. तिकडे सिंदखेड राजामध्ये राजेंद्र शिंगणेंच्या उमेदवारीला त्यांची पुतणी गायत्री आव्हान देण्याच्या पूर्ण तयारीत आहे. तर छगन भुजबळांचे पुतणे समीर यांनी आपल्या काकांच्या पक्षाला रामराम ठोकत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नांदगावमधनं बंडखोरी केली. तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले. त्यांनी पंढरपूरमधनं उमेदवारीची मागणी करत आपल्या काकांविरोधात भूमिका घेतली. इकडच्या जनतेचा माझा जे पाठबळ होतं किंवा ह्या इकडच्या जनतेने जी माझ्याकडे मागणी केली होती आणि ती फार मोठ्या प्रमाणातल्या इकडच्या जनतेची मागणी आहे. आणि त्या मागणीला आणि इकडची परिस्थिती बघता मी हा निर्णय घेतलेला आहे. मला जायचं असतं तर कुठच्या पक्षात गेलो असतो तर खऱ्या अर्थाने त्याला बंड म्हणता आलं असतं. महाराष्ट्राचे राजकारण सध्या काका पुतण्यांभोवती केंद्रित झाल्याचं दिसतंय. विधानसभेच्या रणसंग्रामात काका पुतण्याच्या संघर्षात नेमकी सरशी कुणाची होते? काकांचा अनुभव बाजी मारतो की तरुण पुतणे राजकारणाची दिशा बदलण्यात यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यापुढची